मुंबईतल्या पदवीधर निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती आता तयारीला लागली आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून म्हणजे महाविकास आघाडीकडून आता उमेदवाराच्या नावाची घोषणा सुद्धा झालेली आहे। मुंबई पदवीधर मतदारसंघासाठी अनिल परब यांच्या नावाची घोषणा ठाकरेंनी केलेली आहे, तर शिक्षक मतदारसंघामधून ज.मो. अभ्यंकर यांना उमेदवारी दिली गेली आहे। महायुतीकडून मुंबई पदवीधरसाठी दीपक सावंत इच्छुक आहेत असं समजतंय, त्याच्यामुळे अनिल परब विरुद्ध दीपक सावंत असा सामना कदाचित होऊ शकतो। दीपक सावंत यांच्या नावाला अजूनही भाजपकडून मात्र ग्रीन सिग्नल मिळालेला नाही। महाविकास आघाडीचे आता उमेदवार ठरलेले आहेत, महायुतीची मात्र चाचपणी अजूनही सुरू आहे। नेमका आता काय घडतंय, महायुतीकडून कुठल्या नावांची घोषणा होतीये हे पाहणं महत्त्वाचं असेल। प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। ओम, महाविकास आघाडीकडून तर आता उमेदवारांची नावाची घोषणा झाली आहे, महायुतीकडून अजूनही चाचपणी सुरू आहे, का वेळ लागतोय नाव जाहीर व्हायला? रिद्धी, अगदी बरोबर आहे। जसं तू सांगितलंस की ज.गो. अभ्यंकर यांच्या नावाची घोषणा झाली आहे। अनिल परब यांचं नाव जवळपास निश्चित आहे असं मानलं जाते। दुसऱ्या बाजूला दीपक सावंत जे या मतदारसंघातून 2 वेळेला आमदार राहिलेले आहेत, ज्यांनी प्रतिनिधित्व केलेलं आहे, जे फडणवीस सरकारमध्ये मंत्री सुद्धा राहिलेले आहेत, त्यांच्या नावाची सुद्धा सातत्याने चर्चा आहे। त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या तरुण भारत या वृत्तपत्राचे मुंबईचे संपादक किरण शेलार यांच्याकडून सुद्धा या मतदारसंघाबाबत तयारी करण्यात येते, मतदार नोंदणी सुद्धा करण्यात आली अशा प्रकारची माहिती आहे। मात्र त्यांनी याबाबत बोलण्यास अधिकृतपणे कुठलाही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला। मात्र या सगळ्यामध्ये जोपर्यंत मतदार नोंदणी पूर्ण होत नाही, सोमवार मंगळवारपर्यंत जोपर्यंत मतदान नोंदणीचं चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत हा मतदारसंघ कोणाला मिळणार, याबाबत उमेदवारी कोणाला दिली जाणार, याबाबत अधिकृत निर्णय होऊ शकत नाहीये। जर भाजपने या मतदारसंघावरती आपला दावा कायम केला, यापूर्वीचा जर आपण इतिहास पाहिला तर हा मतदारसंघ मुंबई पदवीधरवरती भाजपचं काही वर्ष प्राबल्य राहिलेलं आहे। मात्र कालांतराने जवळपास मागच्या 4 ते 5 निवडणुका या मतदारसंघातून शिवसेनेने आपला उमेदवार निवडून आणलेला आहे। सद्यस्थितीमध्ये सुद्धा हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे। मात्र शिवसेनेत जी फूट पडली त्यानंतर दीपक सावंत यांनी शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे सद्यस्थितीमध्ये दीपक सावंत आणि भाजपकडनं जर पाहायचं झालं तर किरण शेलार ही 2 नावं सातत्याने पुढे येत आहेत। जोपर्यंत जसं मी सांगितलं की मतदार नोंदणीचं नाव निश्चित होत नाही, मतदान आणि या सगळ्या लोकसभेची निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत भाजपच्या राज्य पातळीवरती याबाबत निर्णय होईल का, याबाबत काहीशी साशंकता आहे। आपण भाजपच्या नेत्यांशी सुद्धा या संदर्भात बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी सुद्धा सोमवारपर्यंत याबाबत अगदी ओम, आणि महायुतीकडून नेमकं काय घडतंय याबाबत तुमच्याकडून अपडेट्स घेऊ। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।